नमस्कार मंडळी, मी पूनम. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी, गुरुचरित्र ग्रंथ कसा हलवावा, पूजेसाठी जे काही सामान आपण ठेवलं आहे त्याचं नंतर काय करावं, ग्रंथ उचलून नंतर कुठे ठेवावा आणि गुरुचरित्र पारायणाची विधिवत सांगता कशी करावी. जर तुम्ही केंद्रात बसलेले असाल तर तुम्ही त्या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे गुरुपौर्णिमा आहे उद्या, म्हणजे 29 जुलैला. तर गुरुपौर्णिमेनिमित्त खूप साऱ्या ताईंनी आणि दादांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे. कोणी 3 दिवसाचं पारायण करते आहे, तर कोणी 7 दिवसाचं करत आहे. तर त्याचं उद्यापन नक्की कधी करायचं, तर ते गुरुपौर्णिमे दिवशी करायचं की 8व्या दिवशी करायचं, तर त्याचीच माहिती आता आपण बघतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दत्त जयंतीला गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळी दत्त जयंती दिवशी उद्यापन करत नाही, कारण त्या दिवशी दत्त महाराजांचा उपवास असतो आणि आपलाही उपवास असतो, म्हणून त्या दिवशी शक्यतो पारायणाची सांगता केली जात नाही. पण गुरुपौर्णिमे दिवशी आपण जरी आपल्या गुरूंसाठी उपवास धरत असलो तरीही त्या दिवशी उद्यापन केलं तरीही चालू शकतं. बऱ्याच केंद्रांमध्ये सांगितलं जातं की 3 दिवसाच्या पारायणाची सांगता ही 4थ्या दिवसाला करायची असते आणि 7 दिवसाच्या पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी करायची असते. पण आजपर्यंत मी जेवढी काही पारायणं केलेली आहेत तर त्याच्यानुसार मी 7व्याच दिवशी शक्यतो उद्यापन करते. दत्त जयंतीचं जे पारायण असतं तर त्या दिवशी आपण नाही करू शकत, कारण त्या दिवशी महाराजांचा उपवास असतो. पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी करा, शक्य नसेल तर तुम्ही 8व्या दिवशी केलं म्हणजे गुरुवारी केलं 30 तारखेला तरीही चालू शकतं. पण कसं असतं बघा, ज्या दिवशी आपल्याला 7वा दिवस असतो, पारायणाची सांगता त्या दिवशी येते, त्यावेळी घरात खूप काही आपलं वाचन असतं, घरातलं आवरायचं असतं. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट की नैवेद्य. तर नैवेद्यामध्ये खूप पदार्थ बनवायचे असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज होणार आहेत का? सगळ्या गोष्टी तुम्हाला टायमिंगमध्ये करता येणार आहेत का? या सगळ्या गोष्टींचा पहिले तर विचार करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही उद्यापन कधी करायचं हे ठरवा. तुम्ही जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून वाचत असाल तर तुमचं वाचन पूर्ण होईल. त्याच्यानंतर तुम्ही नैवेद्य करून 10:30च्या टायमिंगला तुम्ही आरती करू शकता, नैवेद्य दाखवू शकता आणि एखादं ब्राह्मण जोडपं जे आहे तर ते जेवायला घालून पुन्हा 12 वाजता आरती करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही होऊ शकतं. पण बऱ्याच घरांमध्ये प्रॉब्लेम असतो, एकत्र कुटुंबामध्ये राहत असतात, तर सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात. सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. काहींना लवकर वाचन करायला जमत नाही, काहींचे मुलांचे डबे असतात, काही असतात, काहीही प्रॉब्लेम असतात. मग अशा वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज होणार आहेत का, ह्याही गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यानंतरच उद्यापन करा. आता उद्यापन कधी करायचं हा प्रश्न तर मिटला, पण आता नैवेद्य किती करायचे, नैवेद्य कधी दाखवायचा, आता या गोष्टींची माहिती आपण बघूया. तर गुरुचरित्र पारायणासाठी आपण जो नैवेद्य बनवतो तर त्याच्यासाठी आपल्याला 4 नैवेद्य बनवावे लागतात. एक नैवेद्य जो पोथीसाठी, दुसरा नैवेद्य असतो तो स्वामी महाराजांसाठी, तिसरा नैवेद्य असतो तो दत्त महाराजांसाठी आणि चौथा नैवेद्य असतो तो आपल्या कुलदेवतेसाठी. तर असे आपल्याला 4 नैवेद्य बनवावे लागतात. तर त्या नैवेद्यासाठी काय बनवायचं, तर प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे आपण हे उद्यापन करू शकतो. ज्यांना शक्य आहे तर त्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य केला तरीही चालू शकतं, पण ज्यांना शक्य नाही आहे तर त्यांनी साधं वरण भात भाजी पोळी जे काही तुमच्या घरामध्ये करणार आहात तर त्या गोष्टी तुम्ही केल्या तरीही चालू शकतं. फक्त एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी. तर ही घेवड्यांच्या शेंगांची भाजी ही आपल्याला माहिती आहे की स्वामी महाराजांना अतिशय प्रिय होती, त्यामुळं तुम्ही ही घेवड्याच्या शेंगांची भाजी अवश्य करा. बाकी इतर काहीही नैवेद्यामध्ये नाही केला तामझाम तरीही चालू शकतं. पण हा जो काही नैवेद्य तुम्ही करताय तर तो नैवेद्य कांदा लसूण विरहित करायचा आहे. नैवेद्यामध्ये कांदा लसूण याचा वापर जराही करायचा नाही आहे. बाकी तुम्हाला जे शक्य असेल त्या पद्धतीनं सगळं काही करू शकता. त्याच्यासोबतच आपल्याला सकाळी लवकर उठून हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती थोडीशी डाळ भिजत घालायची आहे आणि ती डाळ आणि गूळ याचाही नैवेद्य आपल्याला पोथीला आणि स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. आणि जे काही आपण नैवेद्य करतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा हा नैवेद्य थोडा थोडा करून ठेवायचा आहे. या नैवेद्याला खूप मान असतो, त्यामुळे हा नैवेद्य करायला अजिबात विसरायचं नाही आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ज्यावेळी आपण नैवेद्य भरत असतो तर त्यावेळी आपण छोट्या छोट्या 2 पोळ्या केल्या, त्याच्यावरती भात ठेवला, त्याच्यावरती ज्या काही भाज्या केल्या त्या ठेवल्या, असा जो आपण नैवेद्य भरतो तशा पद्धतीनं नैवेद्य भरायचा नाही आहे. आपल्याला माहिती आहे की स्वामींची मूर्ती ही अजानुबाहू होती. स्वामी खूप मोठे होते, त्यामुळे त्यांना असा छोटा नैवेद्य चालत नाही. ताटात आपण जसं जेवताना भरतो असा मोठा नैवेद्य भरायचा. त्याच्यामुळे 2 पोळ्या, भात, वरण, जर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल तर आमटी, पोळी, भाजी, घेवड्याच्या शेंगांची भाजी, जे तुम्ही स्वीट काही बनवलं असेल तर ते गोड काहीतरी पदार्थ जे तुम्हाला तुमच्या ऐपतीनं शक्य आहे असे 4 मोठे मोठे नैवेद्य भरायचे, ते स्वामींच्या पुढं ठेवायचे आणि याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता हा नैवेद्य कधी दाखवायचा? जर तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी उद्यापन करणार असाल तर ज्यावेळी तुमचं हे वाचन पूर्ण होईल, वाचन झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आणि गणपती बाप्पाची या तिन्ही आरत्या करून घ्यायच्या आहेत. आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे. शक्यतो वाचन हे 10:30च्या आरतीच्या अगोदरच करायचं. 10:30पर्यंत तुम्ही वाचन कधीही तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीनं करू शकता. त्याच्या अगोदर तुम्ही स्वयंपाक हा करून ठेवू शकता. 10:30ला आरती करून घ्यायची. 10:30ची आरती झाली की नैवेद्य अर्पण करायचा. त्याच्यासोबतच एक नैवेद्य शक्य असेल तर तुम्ही गाईलाही अर्पण करा. जसं आपण पारायणाच्या आदल्या दिवशी 4 श्वानांना आणि एका गाईला नैवेद्य अर्पण करतो, तर तुम्हाला शक्य असेल तर गाईला नैवेद्य नक्की द्या. एखादं श्वान तुम्हाला दिसलं तर त्यालाही नैवेद्य ठेवा. घरात आलेला कोणताही व्यक्ती उपाशी पोटी घरातून बाहेर जाऊ देऊ नका. त्याच्यानंतर आपल्याला एक ब्राह्मण जोडपं हे जेवायला घालावं लागतं. तर ब्राह्मण जोडपं मिळालं नाही तर काय करायचं? हा खूप जणांचा प्रश्न असतो की ब्राह्मण जोडपं नाही मिळालं. आणि बरीच लोकं आता असं आहे की पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे, कोण कोणाच्या घरी जेवायला जात नाही. तुम्हाला मिळालं तर अवश्य घाला, नाही मिळालं तर साधं सात्विक जोडपं जरी मिळालं तरी त्यांना तुम्ही अवश्य जेवायला घालू शकता. जर नाही शक्य झालं तर जिथं तुमचं दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथं जाऊन तुम्ही शिदा देऊ शकता. शिद्यामध्ये 2 माणसं पोटभर जेवतील एवढं पीठ, तांदूळ, चटणी जे काही आहे तर ते सगळं साहित्य, डाळ, गूळ या सगळ्या गोष्टी आपल्याला शिद्यामध्ये द्यायच्या आहेत. तेही शक्य नसलं, तुमची अजिबातच ऐपत नसली तर दानपेटीमध्ये 50-100 तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दानधर्म हा करू शकता. किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर पिवळी फळं, पिवळी मिठाई जे तुम्हाला शक्य असेल तर त्याचा प्रसाद हे तुम्ही अर्पण करू शकता. अशा पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे. तर आता ग्रंथ कसा हलवायचा? तर ज्यावेळी आपलं 7ही दिवसांचं वाचन पूर्ण होतं त्याच्यानंतर स्वामी महाराजांना प्रार्थना करायची. तुमची जी काही इच्छा असेल, ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या सांगायच्या. त्याच्यानंतर ग्रंथ 3 वेळा हलवायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त, उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत ग्रंथ 3 वेळा हलवायचा. पहिल्यांदा समोर न्यायचा, जय जयकार करायचा, श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं. पुन्हा थोडासा वरती न्यायचा, पुन्हा डोक्यावर न्यायचा, ग्रंथ आपल्या कपाळाला लावायचा आणि त्याच्यानंतर ग्रंथ त्याच्या जागेवरती ठेवायचा. आणि याच्यानंतरच आपण आरती आणि नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे. आता केंद्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात तर त्या पाळल्या गेल्या नाही पाहिजेत असं मला नाही म्हणायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य पाळा, पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी असं साध्या पद्धतीनं उद्यापन केलं तरीही चालू शकतं. कारण स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत, दत्तगुरू हे आपले गुरु आहेत, तर ते कुठल्याही भक्ताचं कधीही वाईट करत नाहीत. आपल्याकडून काही या 7 दिवसात चुकलं असेल तर त्यांची स्वामी महाराजांची माफी मागायची की माझ्या या चुका पोटात घालून घ्या आणि माझी मनोकामना पूर्तीचा मला आशीर्वाद द्या असं म्हणून आपण स्वामी महाराजांची माफी मागायची आणि मनापासून त्यांना प्रार्थना करायची. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण उपवास हा सोडू शकतो. आता ज्यांना शक्य आहे तर त्यांनी 29 तारखेला गुरुपौर्णिमे दिवशी उद्यापन करा. ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी 30 तारखेला 8व्या दिवशी उद्यापन केलं तरीही चालू शकतं. ज्या टायमिंगला तुम्हाला शक्य आहे, पॉसिबल आहे त्या पद्धतीने तुम्ही ही सांगता करू शकता. फक्त मनातला भाव आणि श्रद्धा ही अढळ असायला हवी. स्वामींप्रती आपला विश्वास दृढ असायला हवा आणि स्वामी जे करतील ते योग्यच करतील ही भावना मनात असायला हवी. हे ज्यावेळी सोबत असतं ना तर त्यावेळी स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात.
तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. याच्या अगोदर जर तुम्ही गुरुचरित्राचा कधी अनुभव घेतला असेल तर तोही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. धन्यवाद.